हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक या पदाची शैक्षणिक पात्रता बदललेली आहे आणि त्याचं राजपत्र 13 जून 2024 या दिवशी प्रसिद्ध झालेलं आहे। तर आता नवीन पात्रता काय असणार आहे ती सर्व माहिती आपण पाहणार आहोत आणि ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत पेसामधील त्याच्यावर याचा काय परिणाम होईल का ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला राहिलेल्या पेसा जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न 40ची तयारी करायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या। आता नॉन पेसामधील ज्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये या पुस्तकामधूनच प्रश्न आले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना 35+ मार्क्स येतील असं मुलांनी मला मेसेज केलेले आहेत। त्यामुळं राहिलेल्या नॉन पेसामध्ये सुद्धा याच्यातून प्रश्न येऊ शकतात। चला तर मग आता आपण बदललेल्या जो काही आपला पात्रता आहे शैक्षणिक पात्रता त्याची माहिती पाहूयात। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब आणि कधीचं आहे तर 13 म्हणजे 13 जून 2024 या तारखेला हे प्रसिद्ध झालेलं आहे। आता बाकीच्या गोष्टी मी काही तुम्हाला सांगत नाही, आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ना ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण याच्यामध्ये 2 भाग त्यांनी दिलेले आहेत। एक आहे थेट आत्ता जे आपण फॉर्म भरतो आणि निवड समितीमार्फत जे विद्यार्थी निवडल्या जाणार आरोग्य सेवकसाठी त्यांची पात्रता वेगळी केलेली आहे आणि जे ऑलरेडी जिल्हा परिषदेमध्ये सर्व्हिसला आहेत आणि गट ड मध्ये म्हणजे शिपाई म्हणून आहेत त्यांच्यासाठी एक पात्रता दिलेली आहे। तर आपण आधी सरळ सेवेच्या परीक्षेतून ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेवकसाठी अर्ज करायचा आहे त्यांची पात्रता पाहूयात। तर ती पात्रता काय ते पहा। तर इथं स्पष्ट दिलेलं आहे, निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने म्हणजेच इथं पहा वयोमर्यादा जी आहे आपली 30 की किमान वयोमर्यादा पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान 18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे आणि कमाल वयोमर्यादा पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त असू नये आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त असू नये। म्हणजे जे ओपनमध्ये येतात त्यांना कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 आणि जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43। आता शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे, त्याच्यामध्ये पहा, विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। आता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि म्हणले बरं का, म्हणजे हे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजेच आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील। म्हणजे काय, 1 वर्षाचा जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असतो तो केलेला असला पाहिजे। तर नागपूर संस्थेमधून किंवा नागपूरची जशी संस्था आहे त्याच्या समकक्ष असलेली इतर कोणतीही संस्था चालेल, त्याच्यातून तो यशस्वीरित्या केलेला पाहिजे। आता 3 संधी म्हणजे काय, तर बरेच जण पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होत नाहीत, मग काही जणांना 2 प्रयत्न लागतात, काही जणांना 3 प्रयत्न लागतात, काही जणांना 4। तर असं कमीत कमी 3 संधीमध्ये उत्तीर्ण झालेलं आवश्यक आहे त्यांना आणि तो 12 महिन्यांचा म्हणजे 1 वर्षाचा कोर्स आहे तो पूर्ण केलेला पाहिजे असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे। मग आता पात्रता काय दिलेली आहे शैक्षणिक पात्रता, तर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पण विज्ञान या विषयासह म्हणजे सायन्स पाहिजे 12वीला, म्हणजे सायन्स असणं आवश्यक आहे आणि किंवा त्याच्याशी समतुल्य प्लस हा जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स आहे 1 वर्षाचा तो, हे 2 ज्यांच्याकडे असेल तेच आता आरोग्य सेवकसाठी पात्र असणार आहे। त्यामुळे ज्यांचं सायन्स झालेलं आहे त्यांनी हा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स करून घ्या। मग स्पर्धा खूप कमी असणार आहे सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये, त्यामुळं लागण्याचे चान्सेस जास्त आहेत। आता हे झालं जे सरळ सेवेने जाणार आहेत त्यांच्यासाठी। आता जे ऑलरेडी जिल्हा परिषदेमध्ये सर्व्हिसला आहेत आणि गट ड या पदावर आहेत त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे ते पहा।
तर जिल्हा परिषद सेवेतील ड परिचर हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर 3 वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींचा पदोन्नतीने म्हणजेच आता पदोन्नती होणार बोलतं त्यांची विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. तर हे जे ऑलरेडी ड म्हणून आहे त्यांच्यासाठी दिलेलं आहे आणि जे सरळ सेवेनं लागणार आहे त्यांच्यासाठीची पात्रता मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेली आहे. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. जर तुम्हाला आगामी जिल्हा परिषदेमधील म्हणजे जे पेसा क्षेत्रातील परीक्षा बाकी आहेत त्यांच्यासाठी आरोग्य शेवटचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झेडपी आरोग्य शेवट तांत्रिक घटक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये ई बुकसुद्धा दिलेलं आहे आणि याच्यातलेच प्रश्न तुम्हाला आत्ता जे नॉन पेसामधील परीक्षा झाल्या त्यामध्ये विचारलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.